आणि वर्गामध्ये जे पेपर्स होत होते, वर्गामध्ये जे टीचिंग होत होती, त्याचा कसा फायदा झाला तुला? मेन एक्झाममध्ये जसे क्वेश्चन आले होते तसेच क्वेश्चन आमच्या क्लासमध्ये ज्या टेस्ट व्हायच्या तशाच प्रकारचे क्वेश्चन होते ते. आणि सर म्हणाले होते की डायग्राम बेस स्टडी करा, अगदी तसेच डायग्राम बेस क्वेश्चन आले होते एक्झाममध्ये पण. तुला कधी डिप्रेशन येत होतं? हो, यायचं कधी कधी. तू कसं त्याला कमी करायचं? एक्झाममध्ये कमी मार्क्स वगैरे आल्यावर डिप्रेशन यायचं, तर मी घरी डिस्कस करत होते आई पप्पासोबत. येस. तर तुला वर्गातले पेपर आणि नीटमधले पेपर सारखेच वाटलेत? हां. मेजॉरिटी प्रश्न सारखेच होते, पण वर्गातल्या परीक्षेत तुला किती मार्क यायचे आणि फायनल परीक्षेत किती आले? वर्गामध्ये 315 320 असे यायचे आणि मेन एक्झाममध्ये 340 आले. आणि PCBला? PCBला 570 560 असेच यायचे. आणि आता 644 44. आले. छान, तुझं अभिनंदन.